उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्लीत उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत राजीनामा सुपूर्द. तर सुनेत्रा पवारांच्या जागेवर राज्यसभेसाठी भुजबळांच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती. पुण्यात नराधम आजोबाकडूनच 9 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. पर्वती परिसरातील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेनं संताप. तर शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला, नराधमाला बेड्या. जालन्यात लव्ह जिहादचा प्रकार समोर. तरुणीवर वारंवार अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव. भोकरदनच्या वालसावंगी गावातील प्रकार. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसांत घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश. दूध संघावर प्रशासक नियुक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती याचिका. दलपती विजय यांचा सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांना पत्र. उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा टीव्हीके पक्षाला पाठिंबा. लातूरसह धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा हळूहळू पूर्वपदावर. वाहनांची पंपावर गर्दी. नागपुरात मात्र इंधन साठा संपला. कंपन्यांकडून नियमित पुरवठा होत नसल्याने काही पेट्रोल पंप बंद. गोंदियासह भंडारा, जालना, यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं पिकं उद्ध्वस्त. कापणीला आलेल्या धान पिकाचं नुकसान. तात्काळ पंचनामा आणि नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. होर्मुझ सामुद्रधुनी